राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असले तरी मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान भवनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे। याच विषयावर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। माझ्यासोबत निंबाळकर जे ते स्वतः आज विधानभवनमध्ये आले। सर, आज आपण आलात, कुठला विषय घेऊन आलेला? नाही, बरेचसे विषय आहेत। त्याच्यामध्ये पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे ट्रिगरचा त्या ठिकाणी समावेश होता, म्हणजे अतिवृष्टी झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विमा देण्याच्या बाबतीत कंपनीला त्या ठिकाणी ज्या अटी शर्ती होत्या त्याला ट्रिगर म्हणतात। म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल, अतिवृष्टी असेल तर त्याच्या अंतर्गत शेतकऱ्याला विमा क्लेम करायची तरतूद त्या ठिकाणी होते। मला वाटतं त्या ज्या अटी शर्ती पूर्वी विम्याच्या करारामध्ये कंपनीच्या आणि सरकारच्या त्याचा अंतर्भाव होता, त्या अटी शर्ती काढून टाकलेल्या आहेत। त्याचा परत समावेश करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आता विमा मिळण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी येत आहेत। त्या अडचणी लक्षात घेऊन, शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन सरकारनं ज्या ट्रिगर त्या ठिकाणी काढलेले आहेत त्याचा परत समावेश करावा, अशी प्रमुख मागणी माझी त्या ठिकाणी आपले कृषी मंत्री महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही त्यांना सगळ्यांनाच मी दिलेले आहे। सर, काय सांगाल? पाऊस अजूनही खानदेश आणि आपल्या इथं पडला नाही आहे, त्याबद्दल काय उपाय? निश्चितपणे आपण जर बघितलं तर पावसाचं फार असमतोल आहे। आमच्याकडे सुद्धा काही भागात पाऊस पडला आहे, काही भागात अजिबात पाऊस नाही आहे। त्याच्यामुळं निश्चितपणे शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था आहे, कारण शेतकऱ्याचं अर्थकारण हे पूर्ण पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पावसाची अशी अनिश्चितता राहिली तर मला वाटतं की त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यावर त्या ठिकाणी दिसून येतो। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।